Good morning students. In last lecture we have started a topic data structure from CS1 paper. Today we are going to start a new point कंट्रोल स्ट्रक्चर्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण डेटा स्ट्रक्चरशी रिलेटेड ज्या काही टर्म्स आहेत त्या टर्म्सची आपण डेफिनेशन पाहिली. त्याच्यानंतर आपण डेटा स्ट्रक्चर ऑपरेशन्स पाहिले. आजच्या लेक्चरला आपण जे शिकणार आहोत ते आहेत कंट्रोल स्ट्रक्चर. आता याच्यावरती तुम्हाला एक्झामला 3 मार्क्सचा किंवा 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. व्हॉट आर दी कंट्रोल स्ट्रक्चर्स यूज इन डेटा स्ट्रक्चर किंवा कंट्रोल स्ट्रक्चरचं मिनिंग काय आहे डेटा स्ट्रक्चरमध्ये. आता याच्यामध्ये आपल्याला 3 टाईप्सचे कंट्रोल स्ट्रक्चर शिकायचे आहेत. पहिलं कंट्रोल आहे सिक्वेन्स लॉजिक. आता सिक्वेन्स लॉजिक ज्या याला आपण म्हणतो त्याला इथं तुम्ही 2 वर्डचा यूज करताय. पहिला वर्ड आहे सिक्वेन्स आणि सेकंड वर्ड आहे लॉजिक. आता कोणताही प्रॉब्लेम ज्यावेळेला तुम्हाला सॉल्व करायला दिला जातो त्यावेळेला त्याच्यासाठी आपल्याला लॉजिक यूज करावं लागतं. लॉजिक म्हणजे काय आहे थोडक्यात तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण कसं फाइंड आउट करतो ते म्हणजे काय असतं त्याचं लॉजिक असतं. मग या चॅप्टरमध्ये आपल्याला डिफरंट टाईप्सचे अल्गोरिदम स्टडी करायचे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे त्याचं लॉजिक ही इम्प्लिमेंट करावं लागणार आहे. आता इथं सिक्वेन्स लॉजिक म्हणजे काय तर ज्या पद्धतीनं तुम्ही स्टेप बाय स्टेप ज्या काही इन्स्ट्रक्शन्स राईट डाऊन केलेले आहेत त्याच पद्धतीने इन्स्ट्रक्शन्स काय केल्या जातात एक्झिक्यूट केल्या जातात त्याला काय म्हटलं जातं सिक्वेन्स लॉजिक. बघा सिक्वेन्सचं हे जे वर्डचं मिनिंग आहे त्या वर्डच्या मिनिंगचाच यूज करून आपल्याला काय करायचे आहे याची डेफिनेशन तयार करायची आहे. ज्या टाईपनं तुम्ही सिक्वेन्शियली इन्स्ट्रक्शन्स राईट डाऊन केलेले आहेत किंवा ज्या टाईपली तुम्ही मॉड्यूल्स राईट डाऊन केलेले आहेत त्याच सिक्वेन्शियली किंवा त्याच स्टेप बाय स्टेप काय केल्या जातात एक्झिक्यूट केल्या जातात त्याला काय म्हटलं जातं सिक्वेन्स लॉजिक. मग याचा अल्गोरिदम्स बघा कोणत्या टाईपचा येईल. मी तर त्याची डेफिनेशन पहिल्यांदा राईट डाऊन करते. मॉड्यूल्स आर एक्झिक्यूट in some sequence. ज्या पद्धतीनं तुम्ही मॉड्यूल्स राईट डाऊन केलेले आहेत किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही अल्गोरिदम राईट डाऊन केलेला आहे त्याच सिक्वेन्सनं तो काय केला जातो एक्झिक्यूट केला जातो त्याला काय म्हटलं जातं सिक्वेन्स लॉजिक. आता याचा अल्गोरिदम याच्यावरती ज्याला तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जातो त्याला तिथं तुम्हाला त्याची डेफिनेशन राईट डाऊन करायची आहे. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड अल्गोरिदम लिहायचं आहे आणि त्याचा फ्लो चार्ट लिहायचा आहे. डेफिनेशन या सिंगल लाईनमध्ये तुम्हाला त्याची डेफिनेशन रिप्रेझेंट करायचं आहे. आता इथं मॉड्यूल हा एक नवीन वर्ड तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. मॉड्यूलचं मिनिंग काय आहे हो तर याला आपण इन्स्ट्रक्शनसुद्धा म्हणू शकतो किंवा त्याला प्रोसेससुद्धा म्हणू शकतो. ज्याला एखादी पर्टिक्युलर टास्क तुम्हाला परफॉर्म करायचं आहे त्याला ज्या काही तुम्ही इन्स्ट्रक्शन्स देता किंवा ज्या काही प्रोसेस करता त्यालाच इथं काय म्हटलेलं आहे मॉड्यूल म्हटलेलं आहे. बऱ्याचशा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये डिफरंट टाईप्सचे वर्ड्स वापरले जातात पण त्या डिफरंट टाईप्सच्या वर्डचं मिनिंग एकच आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण इन्स्ट्रक्शन हा वर्ड वापरतो त्याच पद्धतीनं त्याला काही लँग्वेजमध्ये प्रोसेससुद्धा म्हटलं जातं. म्हणजे ज्या वेळेला आपण फ्लोचार्ट राईट डाऊन करतो किंवा अल्गोरिदम राईट डाऊन करतो त्याच पद्धतीनं जर आपण सिडो कोड बघितला तर सिडो कोडमध्ये काय रिप्रेझेंट केलं जातं तर त्या प्रत्येक इन्स्ट्रक्शनला प्रोसेस म्हटलं जातं. ज्याला आपण अल्गोरिदम राईट डाऊन करतो त्याला तिथं आपण स्टेप हा वर्ड वापरतो. ज्याला सिडो कोड राईट केला जातो त्यावेळेला तिथं प्रोसेस हा वर्ड वापरला जातो. त्याच पद्धतीने इथं जो वर्ड वापरला गेला आहे तो काय आहे मॉड्यूल आहे. मॉड्यूल म्हणजे वेगळं असं काही नाही आहे तर इन्स्ट्रक्शनच आहे. मग याचा अल्गोरिदम्स कसा येणार आहे बघा. अल्गोरिदम पहिल्यांदा मॉड्यूल 1 त्याच्यानंतर मॉड्यूल 2 त्याच्यानंतर मॉड्यूल N या पद्धतीनं काय केल्या जातात ह्या इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट केल्या जातात. हा झाला त्याचा फ्लो चार्ट. आणि अल्गोरिदम्स कसा येणार आहे याचा बघा. हा याचा फ्लो चार्ट आहे सॉरी. आणि अल्गोरिदममध्ये कसं येईल मॉड्यूल A त्याच्यानंतर मॉड्यूल 2 आणि मॉड्यूल N. या पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही
सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड करतात त्याला काय म्हटलं जातं तर अल्गोरिदम आपण म्हणतो. फक्त आपण ज्या पद्धतीने इथं स्टेप हा वर्ड वापरतो त्या स्टेप या वर्डच्या ऐवजी इथं काय वर्ड वापरलेला आहे तर मॉड्यूल वापरलेला आहे. आता हा सिक्वेन्शियल लॉजिक आपल्याला कधी बघायला भेटतं ज्याला आपण एखादा सिम्पल अरिथमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करत असतो. फॉर एक्झाम्पल ॲडिशन ऑफ 2 नंबर. आता ॲडिशन ऑफ 2 नंबरचा अल्गोरिदम आपण कालच पाहिला. स्टेप 1. आता इथं आपल्याला काय करावं लागणार आहे मॉड्यूल हा वर्ड वापरावा लागणार आहे. त्याच्यासाठी मी मॉड्यूल राईट डाऊन करते. मॉड्यूल 1 याच्यामध्ये काय टास्क असणार आहे तर स्टार्ट. आफ्टर दॅट काय असणार आहे मॉड्यूल 2 इनपुट ए अँड बी. मॉड्यूल 3 सी इज इक्वल टू ए प्लस बी. मॉड्यूल 4 प्रिंट सी आणि मॉड्यूल 5 एक्झिट. ओके, म्हणजे या पद्धतीनं ज्या वेळेला तुमचं प्रोग्रामिंग लॉजिक असेल की ज्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट केल्या जातात. हा जर प्रोग्राम तुम्ही पाहिला की ॲडिशन ऑफ 2 नंबर्स. ॲडिशन ऑफ 2 नंबर्समध्ये इथं तुमच्या स्टेप्स खूप महत्त्वाच्या आहेत. पहिल्या स्टेपमध्ये तुमचं स्टार्ट होणार आहे. सेकंड स्टेपमध्ये तुम्ही काय करताय तर ए आणि बी हे इनपुट ॲक्सेप्ट करतात. थर्ड स्टेपमध्ये काय केलं जातं त्याच्यावरती प्रोसेसिंग केलं जातं. फोर्थ स्टेपमध्ये तुम्हाला आउटपुट दिलं जातं आणि फिफ्थ स्टेपमध्ये तुमचा काय केला जातो प्रोग्राम एक्झिट केला जातो किंवा तुमचा जो अल्गोरिदम आहे तो फिनिश होतो. मग याला सिक्वेन्स लॉजिक का म्हणायचं कारण याची प्रत्येक स्टेप ही हा तिच्या वरच्या स्टेपवरती डिपेंड आहे किंवा ह्या स्टेप कशा एक्झिक्यूट केल्या जात आहेत तर स्टेप बाय स्टेप वन आफ्टर अदर स्टेप एक्झिक्यूट केल्या जात आहेत म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर सिक्वेन्स लॉजिक. लक्षात आलं. सिक्वेन्स लॉजिकचं मिनिंग अगदी इझी आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही मॉड्यूल राईट डाऊन केलेले आहे किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही इन्स्ट्रक्शन सेट राईट डाऊन केलेला आहे त्याच पद्धतीनं सिक्वेन्शियली काय केला जातं तर इन्स्ट्रक्शन सेट एक्झिक्यूट केलं जातं म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर सिक्वेन्स लॉजिक. याचा फ्लो चार्ट आणि अल्गोरिदम तुम्हाला एक्झाममध्ये ड्रॉ करणं गरजेचं आहे. एक्झाम्पल तिथं तुम्हाला द्यायचं नाही आहे. फक्त तुम्हाला हे एक्झाम्पल मी कशासाठी सांगितलं का तर तुम्हाला सिक्वेन्शियल लॉजिक जे आहे ती कन्सेप्ट लक्षात यावी त्याच्यासाठी आपण हे एक्झाम्पल पाहिले. आता सेकंड वन जो आहे तो आहे सिलेक्शन लॉजिक. सिलेक्शन लॉजिक. It check a certain condition and then execute मॉड्यूल. आता इथं बघा इथं तुम्हाला काय अलाउ केलेलं आहे तर सिलेक्शन अलाउ केलेलं आहे. सेकंड टाईपचं जे लॉजिक स्टेटमेंट आहे किंवा कंट्रोल स्टेटमेंट आहे ते कोणतं आहे सिलेक्शन लॉजिक. आता बेसिकली कंट्रोल स्ट्रक्चर जे आहे बेसिकली हा कंट्रोल स्ट्रक्चरचंच मिनिंग काय आहे तर हे कंट्रोल स्ट्रक्चर कशासाठी वापरले जातात टू कंट्रोल द फ्लो ऑफ प्रोग्राम. तुमच्या प्रोग्रामचा जो फ्लो आहे तो प्रोग्रामचा फ्लो कंट्रोल करण्यासाठी काय केला जातं बेसिकली या कंट्रोल स्ट्रक्चरचा यूज केला जातो. मग याच्यामध्ये बेसली कोणते स्ट्रक्चर्स आपण बघितले तर इफ स्ट्रक्चर एक आहे आणि त्याच्यानंतर लूपिंग स्टेटमेंट जे आहे ते लूपिंग स्टेटमेंट बेसिकली काय केले जातात तर ॲज अ कंट्रोल स्ट्रक्चर म्हणून यूज केले जातात. आता सिलेक्शन लॉजिकमध्ये आपल्याला काय अलाउ केलं जातं तर इथं आपल्याला आपण जे इफ स्ट्रक्चरचं लॉजिक बघतो. इफ स्ट्रक्चर म्हणजे काय तर तिथे एक सर्टन मॅथमॅटिकल कंडिशन इव्हॅल्युएट केली जाते आणि त्या मॅथमॅटिकलच्या कंडिशनवरती तुमचा प्रोग्राममधला कोणता पार्ट एक्झिक्यूट करायचा आहे हे डिपेंड असतं इथं म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर सिलेक्शन लॉजिक. त्याची डेफिनेशन बघा. इट चेक अ सर्टन कंडिशन अँड देन एक्झिक्यूट मॉड्यूल. इथं तुम्हाला एक मॅथमॅटिकल इक्वेशन इव्हॅल्युएट करावं लागतं आणि त्या मॅथमॅटिकल इक्वेशनचा रिझल्ट ट्रू आहे का फॉल्स आहे हे चेक करावं लागतं. जर मॅथमॅटिकल इक्वेशनचा रिझल्ट ट्रू आला तर कोणतं मॉड्यूल एक्झिक्यूट करायचं आणि जर मॅथमॅटिकल इक्वेशनचा रिझल्ट फॉल्स आला
तर कोणतं मॉड्यूल एक्झिक्यूट करायचं हे तुम्हाला इथं अलाव केलं जातं, म्हणजेच तुम्हाला इथं सिलेक्शन अलाव केलं जातं. आता याच्यामध्ये आपल्याला 2 टाईपचे इफ स्ट्रक्चर शिकायचे आहेत. त्यातला पहिला आहे सिंगल अल्टरनेटिव्ह. फर्स्ट आहे सिंगल अल्टरनेटिव्ह, की ज्याला आपण सिंपल इफ स्ट्रक्चर म्हणतो. मग याचा फ्लो चार्ट बघा कसा आहे आणि अल्गोरिदम. इफ कंडिशन देन मॉड्यूल ए आणि एंड ऑफ इफ स्ट्रक्चर. याचा आपण फ्लो चार्ट ही ड्रॉ करूयात. ओके, इकडे लक्ष द्या. सिलेक्शन्स लॉजिकमध्ये आपल्याला काय अलाव केलं जातं, तर आपण जे इफ स्ट्रक्चर पाहिलं किंवा ज्याला आपण ब्रँचिंग कंट्रोल स्ट्रक्चर म्हटलं जातं, ते म्हणजे काय आहे, त्याचं लॉजिक म्हणजे सिलेक्शन लॉजिक आहे. आता इथं त्याचा अल्गोरिदम बघा, त्याच्यामध्ये इफ हा कीवर्ड वापरला जातो आणि त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काय स्पेसिफाय करायचे, तर एक पर्टिक्युलर कंडिशन स्पेसिफाय करायचे की जी मॅथमॅटिकल कंडिशन असेल. पण त्या मॅथमॅटिकल इक्वेशनचा रिझल्ट काय यायला पाहिजे, एकतर ट्रू यायला पाहिजे किंवा फॉल्स यायला पाहिजे. आणि जर ती मॅथमॅटिकल कंडिशन ट्रू इव्हॅल्युएट होत असेल तर ते मॉड्यूल 1 हे एक्झिक्यूट केलं जातं. अदरवाईज हे मॉड्यूल काय केलं जातं, स्किप केलं जातं आणि त्याच्यानंतर एंड ऑफ इफ स्ट्रक्चर आणि तुमची जी काही नेक्स्ट प्रोसिजर आहे किंवा नेक्स्ट मॉड्यूल आहे ते मॉड्यूल इथे एक्झिक्यूट केलं जातं. लक्षात आलं. इकडं आपण त्याचा फ्लो चार्ट ड्रॉ केलेला आहे. इथं डायमंड शेपमध्ये आपण काय करतो, तर एखादं मॅथमॅटिकल इक्वेशन इव्हॅल्युएट करतो किंवा इथे एखादी तुम्हाला मॅथमॅटिकल इक्वेशनचा रिझल्ट फाइंड आउट करायचा आहे आणि तो जर रिझल्ट ट्रू आला तर तुम्हाला मॉड्यूल 1 हे एक्झिक्यूट केलं जाणार आहे. पण जर हे मॅथमॅटिकल इक्वेशन इव्हॅल्युएट फॉल्स झालं तर मात्र तुमचं काय केलं जाणार आहे, हे मॉड्यूल 1 जे आहे ते स्किप केलं जाणार आहे आणि तुमच्या प्रोग्रामचा कंट्रोल काय केला जाणार आहे, नेक्स्ट इन्स्ट्रक्शनकडं पास केला जाईल. लक्षात आलं. त्याच पद्धतीनं सेकंड वन जे आहे ते आहे डबल अल्टरनेटिव्ह. आता डबल अल्टरनेटिव्ह म्हणजे काय, तर इथं फक्त आपण काय करतोय व इफमध्ये कंडिशन मेन्शन करतोय आणि ती जर ट्रू असेल तर मॉड्यूल 1 एक्झिक्यूट करायला सांगतोय. पण फॉल्स असल्यानंतर त्याने कोणता कोड एक्झिक्यूट करायचा आहे किंवा कोणतं मॉड्यूल एक्झिक्यूट करायचं आहे हे इथं आपण राईट डाऊन केलं नाही आहे. मग ज्याला तुम्ही डबल अल्टरनेटिव्ह म्हणता त्याला तिथं 2 वे ब्रँचिंग केलं जातं. म्हणजेच काय, तर इफमधली कंडिशन जर ट्रू इव्हॅल्युएट झाली तर इफचा ब्लॉक एक्झिक्यूट केला जातो आणि जर इफमधली कंडिशन फॉल्स इव्हॅल्युएट झाली तर मात्र काय केला जातो, एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट केला जातो. त्याच्यासाठी फ्लो चार्ट आणि अल्गोरिदम आपण बघूया. इफ कंडिशन देन मॉड्यूल 1 एल्स मॉड्यूल 2 आणि एंड ऑफ इफ स्ट्रक्चर. ओके, हा त्याचा झाला अल्गोरिदम. आता याचा फ्लो चार्ट बघा कोणत्या पद्धतीचा येईल. इफ कंडिशन mod 1 and mod 2 yes or no
किंवा इथं तुमचं एंड ऑफ प्रोग्राम होणार आहे. बघा, डबल अल्टरनेटिव्हमध्ये आपण हा जो अल्गोरिदम आहे तो अल्गोरिदम काय केलेला आहे, थोडासा मॉडिफाय केलेला आहे. इथं सिंगल अल्टरनेटिव्हमध्ये फक्त आपण इफच्यामध्ये कंडिशन चेक करत होतो आणि कंडिशन ट्रू इव्हॅल्युएट झाली तर मॉड्यूल 1 एक्झिक्यूट करत होतो आणि कंडिशन जर फॉल्स इव्हॅल्युएट झाली तर डायरेक्टली तुमचा प्रोग्राम कंट्रोल हा नेक्स्ट मॉड्यूलला जात होता किंवा नेक्स्ट जी काही इन्स्ट्रक्शन आहे ती इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करत होता. आता या ठिकाणी बघा, थोडासा तुम्ही चेंज केलेला आहे. डबल अल्टरनेटिव्हमध्ये इथं इफमध्येच तुम्हाला कंडिशन चेक करावी लागणार आहे आणि ती जर कंडिशन ट्रू इव्हॅल्युएट झाली तर देन मॉड्यूल 1 एक्झिक्यूट केलं जाणार आहे आणि जर ती कंडिशन फॉल्स इव्हॅल्युएट झाली तर मॉड्यूल 2 एक्झिक्यूट केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचा एंड ऑफ इफ ब्लॉक होणार आहे. त्याच पद्धतीने याचा फ्लो चार्ट बघा इथं मी ड्रॉ केलेला आहे. इथं इफ ब्लॉकमध्ये तुमची पहिल्यांदा कंडिशन चेक होणार आहे. ती कंडिशन झाल्यानंतर जर तुमचं कंडिशन ट्रू इव्हॅल्युएट झाली तर तो इकडच्या साईडला जाणार आहे आणि मॉड 1 एक्झिक्यूट केला जाईल. पण जर कंडिशन फॉल्स इव्हॅल्युएट झाली तर मॉड 2 एक्झिक्यूट केला जाणार आहे आणि सगळ्यात नंतर मग तुमचं जे नेक्स्ट स्टेटमेंट असेल ते नेक्स्ट स्टेटमेंट इन्क्लूड केलं जाणार आहे. याच्यामध्ये लक्षात आलं की सिंगल अल्टरनेटिव्ह म्हणजे काय आणि डबल अल्टरनेटिव्ह म्हणजे काय. इथे तुम्ही कन्फ्युजन करून घेऊ नका की नॉर्मली आत्तापर्यंत आपल्याला कशी लिहायची सवय होती तर स्टेटमेंट 1 किंवा स्टेटमेंट 2 असे वर्ड्स आपण त्याच्यासाठी यूज करत होतो. पण इथं कोणते वर्ड्स यूज करण्यात आलेले आहे, फक्त इथं वर्ड्सचं नेम चेंज करण्यात आलेलं आहे. मॉड्यूल हे यूज केलेलं आहे पण त्याचं मिनिंग जे आहे ते मिनिंग इथं तेच आहे. लक्षात आलं तुमच्या सिंगल अल्टरनेटिव्ह आणि डबल अल्टरनेटिव्ह. आता थर्ड जे कंट्रोल स्ट्रक्चर आहे ते आहे लॉजिक कंट्रोल स्ट्रक्चर, लूपिंग कंट्रोल स्ट्रक्चर आपण त्याला म्हणतो. थर्ड टाईपचं जे कंट्रोल स्ट्रक्चर आहे ते आहे लूपिंग स्ट्रक्चर. आता लूपिंग स्ट्रक्चर कधी यूज केलं जातं, व्हेन युजर वॉन्ट टू एक्झिक्यूट सम कोड, सम कोड रिपीटेडली नंबर ऑफ टाइम्स. लूपिंग स्ट्रक्चरचं मिनिंग काय आहे तर व्हेन युजर वॉन्ट टू एक्झिक्यूट सम कोड रिपीटेडली नंबर ऑफ टाइम्स डिपेंडिंग अपॉन द सर्टन कंडिशन. तुम्हाला जर एखादा प्रोग्राम कोड किंवा काही सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स हा रिपीटेडली प्रोग्राममध्ये यूज करायचे असेल किंवा काही कोड जो आहे तो तुम्हाला सतत रिपीट करायचा असेल त्याला काय केला जातो, हा लॉजिक स्टेटमेंटचा यूज केला जातो. मग हे जे रिपीटेडली नंबर ऑफ टाइम्स स्टेटमेंट जे आहेत ते एक्झिक्यूट करत असताना इथं सुद्धा तुम्हाला काय करावी लागते तर एक सर्टन कंडिशन चेक करावी लागते आणि जोपर्यंत ती सर्टन कंडिशन ट्रू इव्हॅल्युएट होते तोपर्यंत काय केला जातो, तो कोड एक्झिक्यूट केला जातो. ज्या वेळेला ती कंडिशन इव्हॅल्युएट फॉल्स होते त्याला आपोआप तुमचा कंट्रोल जो आहे तो लूपिंगमधून काय होतं, आउटसाईड टाकला जातो. लक्षात आलं तुमच्या की लूपिंग स्टेटमेंटचं मिनिंग काय आहे तर इथं काही कोड तुम्ही किंवा काही नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स काय करू शकता, रिपीटेडली नंबर ऑफ टाइम्स एक्झिक्यूट करू शकता पण डिपेंडिंग अपॉन अ सर्टन कंडिशन. जोपर्यंत ही कंडिशन ट्रू इव्हॅल्युएट होते तोपर्यंत तो कोड एक्झिक्यूट केला जाणार आहे नंबर ऑफ टाइम्स. पण ज्याला तुमची कंडिशन ही फॉल्स इव्हॅल्युएट होणार आहे त्याला आपोआपच तुमच्या त्या रिपीटेड कोड जो आहे एक्झिक्यूट करायचा तो स्टॉप केला जाईल आणि तुमचा कंट्रोल जो आहे प्रोग्रामचा तो त्या लूपिंग स्टेटमेंटच्या बाहेर येईल. हे आपण 11th स्टँडर्डमध्ये सुद्धा शिकलो होतो. आता याच्यामध्ये 2 टाईपचे लूपिंग स्टेटमेंट आहेत. एक आहे रिपीट फॉर लूप आणि सेकंड वन आहे रिपीट व्हाईल लूप. ह्या दोन्ही जे स्टेटमेंट आहेत याचं लॉजिक एकच आहे किंवा याचा पर्पज एकच आहे, फक्त त्याची रिप्रेझेंटेशनची स्टाईल मात्र वेगळी आहे. आपण बघतो की ज्याला आपण फॉर लूपचा यूज करतो त्याला त्या फॉर लूपच्या यूजमध्ये एका सिंगल स्टेटमेंटमध्ये तुम्ही इनिशियलायझेशन करता, त्याच्यानंतर टेस्ट कंडिशन करता आणि इन्क्रीमेंट करता. हे सगळं तुम्हाला एक सिंगल स्टेटमेंटमध्ये अलाव केलं जातं आणि म्हणूनच
फॉर लूप काय आहे तर सगळ्यात इझी लूप आहे. त्याच पद्धतीनं सेकंड टाईपचं लूप काय आहे तर व्हाईल लूप आहे. आता व्हाईल लूपमध्ये काय करावं लागतं तर तुम्हाला इनिशियलायझेशन हे लूपिंगच्या अगोदर करावं लागतं. त्याच्यानंतर तुम्ही व्हाईलमध्ये कंडिशन चेक करता आणि जोपर्यंत ती कंडिशन ट्रू इव्हॅल्युएट होते तोपर्यंत काय केला जातो त्याच्यामध्ये प्रोसेस केली जाते किंवा ते मॉड्यूल एक्झिक्यूट केलं जातं आणि जोपर्यंत त्याच्यानंतर तुम्हाला इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट परफॉर्म करावी लागते आणि नंतर ज्याला कंडिशन फॉल्स इव्हॅल्युएट होईल त्याला आपोआपच तुम्ही काय करणार आहे त्या लूपिंग स्टेटमेंटच्या बाहेर पडणार आहे. लक्षात आलं तुमच्या? तर आता याच्यामध्ये पहिल्यांदा आपण रिपीटेड फॉर लूप जे आहे ते रिपीटेड फॉर लूप बघूयात. त्याचा मी अल्गोरिदम पहिल्यांदा राईट डाऊन करते. रिपीट फॉर k इज इक्वल टू r टू s बाय t. ओके, त्याच्यानंतर मॉड्यूल आणि एंड ऑफ लूप. आता हा झाला त्याचा अल्गोरिदम. आता अल्गोरिदम बघितल्यानंतर तुम्हाला याचा एक एक्झाम्पल मी इथं सांगते फॉर लूप आपण कसं यूज करतो. आता इथं काही तुम्हाला नोटेशन्स यूज केलेत किंवा काही व्हेरिएबल्स यूज केलेत. आता त्या व्हेरिएबल्सचं मिनिंग पहिल्यांदा लक्षात घेऊया आपण. फॉर, आता ज्यावेळेला तुम्ही फॉर लूपचा यूज करता ॲज अ अल्गोरिदममध्ये त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागतं तर त्याच्यासोबतच रिपीट हा एक कीवर्डही यूज करावा लागतो. रिपीट का वापरायचं आहे इथं कारण याच्यामध्ये तुम्ही काय करत आहात तर रिपिटेशन करत आहात. नंबर ऑफ स्टेप्स जे आहेत त्या नंबर ऑफ स्टेप्स तुम्हाला रिपीटेडली एक्झिक्यूट करायचे आहेत म्हणून त्याच्यासाठी रिपीट हा वर्ड वापरलेला आहे. त्याच्यानंतर काय आहे फॉर हा कीवर्ड आहे. आता इथं आपण नॉर्मली ज्याला फॉर लूप वापरतो त्याला आपण काउंटर व्हेरिएबल आय हा डिक्लेअर करतो. फॉर आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन 5, आय प्लस प्लस. मी इथे एक साधा फॉर लूप राईट डाऊन करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर आय इज इक्वल टू 1, आय इज लेस दॅन इक्वल टू 5, आय प्लस प्लस. ओके, मला 1 to 5 नंबर्स प्रिंट आऊट करायचे असं आपण कन्सिडर करूया आणि त्या दृष्टीने मी काय केलेलं आहे इथे एक फॉर स्टेटमेंट लिहिलेलं आहे. आता इथं आयची आपल्याला माहिती आहे की ज्याला आपण लूपिंग व्हेरिएबल यूज करतो किंवा आपण लूपिंग वापरतो त्याला आपल्याला काउंटर व्हेरिएबल यूज करावा लागतो. त्याच्यासाठी आपण नॉर्मली आय हा वापरतो. त्याच्यानंतर मला स्टार्टिंग कुठून करायचं आहे तर 1 पासून स्टार्टिंग करायचं आहे. त्याच्यानंतर हे लूप किती वेळा फिरवायचं आहे तर जोपर्यंत आयची व्हॅल्यू लेस दॅन और इक्वल टू 5 होत नाही तोपर्यंत मला काय करायचं आहे हे लूप फिरवायचं आहे किंवा रिपीट करायचं आहे. आणि हे रिपीट करत असताना मला काय करावी लागणार आहे इन्क्रीमेंट करावी लागणार आहे. का तर मी फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये जाते. आता हेच फॉर लूप इथं बघा कसं रिप्रेझेंट केले. इथं के म्हणजे काय असणार आहे तर एक काउंटर व्हेरिएबल असणार आहे की ज्या पद्धतीने इथं मी आय इज इक्वल टू 1 हा डिक्लेअर केलेला आहे त्याच पद्धतीने इथं के हा एक काउंटर व्हेरिएबल असणार आहे. ओके, इथं मी मेन्शन करते के इज इक्वल टू काउंटर व्हेरिएबल किंवा त्यालाच आपण लूपिंग व्हेरिएबल असंही म्हणू शकतो. आता त्याच्यासमोर काय लिहिले इज इक्वल टू म्हणजे त्याला काहीतरी व्हॅल्यू असाइन केली वेअर आर टू एस. आता आर म्हणजे काय असणार आहे तर त्याला दिली गेलेली इनिशियल व्हॅल्यू. ओके, आर इज इक्वल टू इनिशियल व्हॅल्यू. त्याच्यानंतर टू एस. एस म्हणजे काय तर त्याची डेस्टिनेशन व्हॅल्यू किंवा त्याची जी कंडिशन असणार आहे ती कंडिशन किंवा त्याची लास्ट व्हॅल्यू असणार आहे तिथं एस इज इक्वल टू एंड व्हॅल्यू किंवा त्यालाच आपण फायनल व्हॅल्यूही म्हणू शकतो. फायनल व्हॅल्यू म्हणजे हे फॉर लूप ज्याला फिरवणार आहे त्याला इथं जर आपण हे एक्झाम्पल कन्सिडर केलं तर हे कसं मॉडिफाय होते बघा. के इज इक्वल टू 1 to 5 म्हणजे के ला इनिशियलायझेशन 1 ला केलेलं आहे आणि ते फॉर लूप कुठपर्यंत फिरवायचं आहे तर जोपर्यंत त्याची व्हॅल्यू 5 होत नाही तोपर्यंत बाय टी. आता इथं टीचं मिनिंग काय इथं आपण काय करत असतो तर फॉर लूपमध्ये तिसऱ्या स्टेपमध्ये आपण इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करत असतो. ज्या वेळेला आपल्याला फॉरवर्ड डायरेक्शननं जायचं आहे त्याला ऑब्व्हियसली आपण काय करतो तर इन्क्रीमेंट करतो. म्हणजे टीचं मिनिंग काय आहे टी इज इक्वल टू इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट
आणि त्याच्यानंतर इथं काय आहे, मॉड्यूल दिलेलं आहे. म्हणजे इथं काय आहे तर तुमची कोणती इन्स्ट्रक्शन परफॉर्म करायचे आहे. जर तुम्हाला 1 to 5 नंबर प्रिंट आउट करायचे असतील तर तिथे तुम्ही म्हणू शकता प्रिंट के. ओके. जर तुम्हाला दुसरी एखादी टास्क परफॉर्म करायची असेल तर त्या इन्स्ट्रक्शनचं मिनिंग तुम्ही काय करू शकता, तिथं राईट डाऊन करू शकता. आणि त्याच्यानंतर आहे एंड ऑफ लूप. लक्षात आलं. याचा फ्लोचार्ट कोणत्या पद्धतीचा आहे आणि अल्गोरिदम. फ्लोचार्ट आपण बघूया नंतर पुढे जाऊन. आपण ज्याला व्हाईल लूप बघणार आहोत त्याच्यामध्येच आपण या दोघांचेही फ्लोचार्ट बघूया. पण तुमच्या लक्षात आलं का रिपीटेड फॉर लूप म्हणजे काय, तर रिपीट फॉर के म्हणजे काउंटर व्हेरिएबल असणारे किंवा लूपिंग व्हेरिएबल असणारे. आर म्हणजे त्याला असाइन केलेली इनिशियल व्हॅल्यू असणार आहे. टू एस म्हणजे काय असणार आहे, फायनल व्हॅल्यू असणार आहे. आणि बाय टी म्हणजे तुमची इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट असणार आहे. आणि त्याच्यानंतर मॉड्यूल आणि त्याच्यानंतर एंड ऑफ लूप. इथं आपण त्याचे जे काही नोटेशन्स वापरलेले आहेत त्याचं मिनिंग लिहिलेलं आहे. आता याचा अल्गोरिदम आपण राईट डाऊन केला, त्याच पद्धतीने याचा फ्लोचार्टही आपण बघूयात. हे मी इरेज करते. इथं आपण त्याच्यासाठी फ्लोचार्ट ड्रॉ करूयात. इथं आपण त्याच्यासाठी जो फ्लोचार्ट आहे तो फ्लोचार्ट इथे आपण ड्रॉ केलेला आहे. आता इथं बघा आपण काय मेन्शन केलेलं आहे, तर इथं के अँड आर, के इज इक्वल टू आर म्हणजे केला इथं काय केलेले आहे, इनिशियल व्हॅल्यू असाइन केलेली आहे. त्याच्यानंतर इथं डायमंड बॉक्समध्ये काय केलेलं आहे, कंडिशन चेक केलेलं आहे. आणि जर ती कंडिशन ट्रू इव्हॅल्युएट होत असेल तर इथं मॉड्यूल जे असणार आहे ते मॉड्यूल एक्झिक्यूट केलं जाणार आहे. त्याच्यानंतर के इज इक्वल टू के प्लस टी म्हणजे किंवा के इज इक्वल टू के प्लस 1 या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, इन्क्रीमेंट करू शकता. आणि त्याच्यानंतर परत इन्क्रीमेंट झाल्यानंतर परत ते काय करणार आहे, कंडिशन चेक करणार आहे. आणि जोपर्यंत ही कंडिशन ट्रू इव्हॅल्युएट होते तोपर्यंत हा पार्ट एक्झिक्यूट केला जाणार आहे. आणि ज्या वेळेला तुमची कंडिशन फॉल्स इव्हॅल्युएट होईल त्यावेळेला मात्र तुमचा प्रोग्राम कंट्रोल हा आउट ऑफ लूप जाणार आहे. लक्षात आलं फॉर लूपचं लॉजिक काय आहे किंवा फॉर लूपचा जो अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट कोणत्या पद्धतीनं तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. सेकंड वन आपल्याला बघायचं आहे ते आहे रिपीट व्हाईल लूप. रिपीट व्हाईल, रिपीट व्हाईल कंडिशन त्याच्यानंतर मॉड्यूल आणि एंड ऑफ लूप. आता याचा फ्लोचार्ट आपण ड्रॉ करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या पद्धतीचा याच्या आपल्याला फ्लोचार्ट दिलेला आहे. पण ॲक्च्युली हा फ्लोचार्ट सफिशियंट आहे का, नाही आहे. किंवा हे जे आपल्याला दिलेलं आहे त्याचा अल्गोरिदम तोही सफिशियंट नाही आहे. कारण जर तुम्ही व्यवस्थित केअरफुली पाहिलं तर याच्यामध्ये काय दिलं आहे बघा, रिपीट व्हाईल. ओके, तुम्हाला रिपिटेशन करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर व्हाईलमध्ये तुम्ही कंडिशन चेक करताय आणि ती जर कंडिशन ट्रू असेल तर इथं मॉड्यूल एक्झिक्यूट केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर एंड ऑफ लूप. पण आपण ज्यावेळेला व्हाईल लूप शिकतो त्या व्हाईल लूपमध्ये आपल्याला इनिशियलायझेशन करावंच लागतं. कारण आपण ही कन्सेप्ट कशाची बघतोय तर लूपिंगची कन्सेप्ट बघतोय. लूप आहे म्हणजे तिथं इनिशियलायझेशन असणार आहे. टेस्ट
कंडिशन असणार आहे इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट असणार आहे. पण ॲक्च्युली आपल्याला टेक्स्टबुकमध्ये या पद्धतीने आपल्याला त्याचा कोड दिलेला आहे. पण हा कोड तसं पाहिलं तर अल्गोरिदम आणि हा फ्लोचार्ट हे दोन्हीही तितकेसे सफिशियंट नाही आहेत ॲज अ कन्सिडर टू लूपिंग स्टेटमेंट. इथं तुम्हाला कंडिशन दिल्यानंतर मॉड्यूल एक्झिक्यूट केलं जाणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट परफॉर्म करावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं काय होणार आहे, एंड ऑफ लूप होणार आहे. त्याच पद्धतीनं इथं ज्यावेळेला आपण त्याचा फ्लोचार्ट बघतो, या फ्लोचार्टमध्ये सुद्धा काही ड्रॉबॅक्स आहेत बघा. इथं पहिल्यांदा तुमची टेस्ट कंडिशन होणार आहे, पण टेस्ट कंडिशनच्या अगोदर तुम्हाला इनिशियलायझेशन तर करावंच लागणार आहे. म्हणजे इथं तुमची काय येणार आहे, इनिशियलायझेशनची व्हॅल्यू येणार आहे के आर येणार आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही कंडिशन चेक करणार आहे, जी काही मॅथमॅटिकल इक्वेशन असेल ते प्रूव्ह करणार आहे, त्याचा रिझल्ट ट्रू किंवा फॉल्स येणार आहे. जर तो रिझल्ट ट्रू असेल तर तुमचं मॉड्यूल एक्झिक्यूट केलं जाणार आहे. त्याच्यानंतर परत इथे एक ब्लॉक तुम्ही ॲड करू शकता की टीचा ब्लॉक ॲड करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट करणार आहे आणि त्याच्यानंतर परत कंडिशन चेक केली जाणार आहे आणि जोपर्यंत ही कंडिशन ट्रू इव्हॅल्युएट होणार आहे तोपर्यंत हे असंच रिपिटेशन होत राहणार आहे. ज्यावेळेला तुमची कंडिशन ही फॉल्स इव्हॅल्युएट होईल त्यावेळेला मात्र तुम्ही त्या व्हाईल लूपच्या आउटसाईड जाणार आहात. लक्षात आलं. आपण आजच्या लेक्चरला कंट्रोल स्ट्रक्चर्स पाहिले, त्याच्यामध्ये याच्यावरती तुम्हाला एक्झामला डेफिनेटली 3 मार्क्सचा किंवा 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की व्हॉट आर दी कंट्रोल स्ट्रक्चर्स यूज इन डेटा स्ट्रक्चर किंवा व्हॉट टाईप्स ऑफ लॉजिक्स आर यूज इन डेटा स्ट्रक्चर. तर कंट्रोल स्ट्रक्चरमध्ये मेनली 3 कंट्रोल स्ट्रक्चर्स आहेत. फर्स्ट आहे सिक्वेन्स लॉजिक की ज्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं फायनाईट स्टेट्स राईट डाऊन केलेले आहेत त्याच पद्धतीनं त्या सिक्वेन्शियली एक्झिक्यूट केल्या जातात, म्हणून त्याला सिक्वेन्स लॉजिक म्हटलं जातं. सेकंड वन आपण जे पाहिलं ते होतं सिलेक्शन लॉजिक. सिलेक्शन लॉजिकमध्ये एक पर्टिक्युलर मॅथमॅटिकल इक्वेशन इव्हॅल्युएट केलं जातं आणि त्या मॅथमॅटिकल इक्वेशनच्या रिझल्टवरती अवलंबून असतं की तुमचं कोणतं मॉड्यूल हे एक्झिक्यूट करायचं आहे आणि कोणतं स्किप करायचं आहे. आणि थर्ड टाईप जो आहे तो आहे लूपिंग स्ट्रक्चर की ज्याच्यामध्ये तुम्ही काही कोड नंबर ऑफ टाइम्स काय करू शकता, रिपीट करू शकता डिपेंडिंग अपॉन अ सर्टन कंडिशन. इथं सुद्धा एक मॅथमॅटिकल कंडिशन इव्हॅल्युएट केली जाते आणि जोपर्यंत ही मॅथमॅटिकल कंडिशन ट्रू इव्हॅल्युएट होते तोपर्यंत तो स्टेटमेंट ब्लॉक हा एक्झिक्यूट केला जाईल किंवा तोपर्यंत ते मॉड्यूल एक्झिक्यूट केलं जाईल. ज्याला तुमची मॅथमॅटिकल कंडिशन ही फॉल्स इव्हॅल्युएट होणार आहे त्याला मात्र तुम्ही काय करणार आहात, त्या लूपिंग स्टेटमेंटच्या आउटसाईड जाणार आहात. एवढं आजच्या लेक्चरला आपण स्टडी केलं. नेक्स्ट लेक्चरला आपण ॲरेशी जी रिलेटेड कन्सेप्ट आहे त्या ॲरेशी रिलेटेड कन्सेप्ट आपण स्टडी करूयात. आजचं लेक्चर हे आपण